मित्रांनो, राज्यामधील मराठा बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि एक दिलासादायक अपडेट आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अंतर्गत जे व्याज परतावा योजना आहे, वैयक्तिक कर्ज असेल किंवा गट कर्ज असेल, यामध्ये व्याज परतावा जी योजना आहे, याची अर्ज करण्याची प्रक्रिया मागच्या 2 ते 3 महिन्यापासून कुठेतरी प्रलंबित होती. वेबसाईट अपडेशन असेल किंवा आणखीन काही कारणानं अर्ज करता येत नव्हते. परंतु आता मागच्या आठवड्यापासूनच नवीन वेबसाईट अद्ययावत करण्यात आलेली आहे आणि त्या वेबसाईटच्याद्वारे तुम्हाला अर्ज करण्याची मुभा दिली आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लवकर पाहूया, की अर्ज करण्यापासून ते व्याज वापस मिळवेपर्यंत जी काही प्रक्रिया तुम्हाला करायला लागते, ती पूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या त्या मराठा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, ज्यांना की व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं आहे आणि त्यांना या कर्जामध्ये व्याज पूर्णपणे माफ होणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र मित्र सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन. आता ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन अण्णासाहेब पाटीलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्ही करू शकता. आता यावरती करताना तुम्हाला लागणारी कागदपत्र काय-काय आहेत, तर सगळ्यात मध्ये आधार कार्ड आहे. तुमच्या रहिवासीच्या पुराव्यामध्ये परत आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, लाईट बिल, बँक पासबुक यापैकी एक. त्याच्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला जो 8,00,000च्या आतला पाहिजे, चालू वर्षाचा पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्यामध्ये तुमचं जातीचं प्रमाणपत्र असेल तर ठीक आहे, नसेल तर तुमची ओरिजिनल टी-सी असणं गरजेचं आहे. इतकेच काय ते 4 कागद महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनला लागणार आहेत. आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक सिस्टम जनरेटेड एल-ओ-आय, जनरली सिस्टम जनरेटेड आहे, कोणाचा हस्तक्षेप नसतं. जर कागदपत्र योग्य असतील तर 8 दिवसाच्या आत तुम्हाला दुसरा टप्पा म्हणजेच पात्रता प्रमाणपत्र मिळून जाईल. आता ते जिथं ऑनलाईन अर्ज केलाय त्याच ठिकाणी लॉगिनमध्ये तुम्हाला एल-ओ-आय मिळून जाईल. आता एल-ओ-आय मिळाल्यानंतर हा एल-ओ-आय जो आहे तो 90 दिवसाचा म्हणजे 3 महिन्यापर्यंत व्हॅलिड असतो. तर तुम्हाला त्याच्यानंतर करायचं काय, की तुम्हाला अप्लाय फॉर बँक लोन. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला बँकेकडे जायचं आहे आणि आमच्याकडे असा-असा एल-ओ-आय आहे आणि आम्हाला इतक्या-इतक्या लाखाचं कर्जाची गरज आहे. आता बँकेकडे गेल्यानंतर बँकेला त्यांची जी काही कागदपत्राची रिक्वायरमेंट आहे, पुन्हा बऱ्यापैकी लोन 10,00,000च्या पुढे असेल तर ते त्यांचं मॉर्गेज मागतील. या सगळ्या गोष्टीची पूर्तता करायला तुम्हाला जवळपास 1 ते 2 महिन्याचा कालावधी लागू शकतो. आता या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाल्यानंतर जेव्हा बँक सँक्शन लेटर देते तुम्हाला, आता 4थ्या टप्प्यामध्ये तुम्हाला बँक जे काही तयार झालेली सँक्शन लेटर देते. बऱ्याच त्याच्यासोबत लागणारी कागदपत्राची नियमावली सांगतो. बँकेकडनं तुम्हाला स्वीकृती म्हणजे सँक्शन लेटर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रिपेमेंट शेड्यूल म्हणजे 6 वर्ष 5 वर्षाचं जर लोन असेल, तर 60 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती मुद्दल, किती व्याज आहे याचं रिपेमेंट शेड्यूल येतं. त्याच्यानंतर डिस्बर्समेंट प्रूफ तिसरं महत्त्वाचं कागद. म्हणजे हे कसं डिस्बर्समेंट वितरणाचा पुरावा तुमच्या स्टेटमेंटवरतीच असतं. स्टेटमेंट काढलात की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे आलेत लोन कर्जाचं, ते तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्हाला एक व्यवसायाचा फोटो लागेल, जिओ टॅग केलेला. त्याच्यानंतर उद्योग आधार असणं गरजेचं आहे आणि करंट अकाउंटचं चेक किंवा सेव्हिंग आणि सोबत सेव्हिंगचं पासबुक. इतक्या साऱ्या गोष्टी तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे अपडेट करायचं आहे. परत एकदा अण्णासाहेब पाटलाच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या सगळ्या कागदाचे ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचं आहे. आता 5व्या टप्प्यामध्ये तुम्हाला बँक मंजुरी हे सगळं अपडेट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परत एकदा स्क्रुटनी होते. त्या स्क्रुटनीमध्ये काही कमी असेल तर वापस फॉर्म येतो आणि जर करेक्ट असेल तर तुम्हाला क्लेम फॉर्म म्हणून एक फॉर्म तिथं दिसायला ऑप्शन तुम्हाला दिसायला लागतं. आता काय करायचं तुम्हाला ज्याही वेळेस तुम्ही हप्ते भरताय, तर पहिल्या महिन्यातला हप्ता भरलाय समजा 30,000चा हप्ता असेल आणि त्याच्यामध्ये 20,000-22,000 व्याज असेल सुरुवातीचं आणि 20,000 व्याज आहे आणि 10,000 तुमचे मुद्दल आहे. तर तुम्हाला प्रत्येक महिन्यालाही तुम्ही व्याज परतावा मागू शकता किंवा 2 ते 3 महिन्याचं मिळून एकदाच मागू शकता. तर तुमच्या ह्याच्यावर आहे. तर मंथली तुम्ही क्लेम फॉर्मवरती जायचंय, क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला तारीख विचारेल कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटवरनं मुद्दल हे डेबिट झालेली आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट कोणत्या तारखेला डेबिट झालाय, ती मुद्दलची रक्कम किती आहे आणि व्याजाची रक्कम किती आहे हे टाकायची आहे. त्यासोबत तुम्हाला व्यवसायाचा फोटो टाकायचा आहे आणि जे काही स्टेटमेंट आहे तुमचं डेबिट झालेलं, ते स्टेटमेंट एक पुरावा म्हणून जोडणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जोडून सबमिट केल्यानंतर ज्यावेळेसही अधिकारी ते पाहतात आणि त्याला मंजुरी देतात, तर त्याच्यानंतर तुमचं जे काही बचतचं खातं किंवा आधार लिंकचं जे खातं तुम्ही दिलं होतं, त्यावरती व्याज परतावा येऊन जातो. तर याला किती कालावधी लागतो? तर याला महिनाभराचा कालावधी लागू शकतो. तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते सँक्शन लेटर अपलोड करून त्याच्यानंतर इंटरेस्ट पेडचा क्लेम फॉर्म करण्यापर्यंतची ही प्रोसिजर आता अगदी सोपी करण्यात आलेली आहे. कमीत कमी कागदामध्ये करण्यात आली आहे. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्या संदर्भात जर काही अडचण असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती तुमची अडचण मांडू शकता. मी माझ्या परीनं ते सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.